बघा, हा प्रश्न तुमचाच आहे, म्हणजेच आपल्या स्कॉलरशिपचा, की यम ही एक समसंख्या आहे, म्हणून यमच्या पूर्वी येणारी 21वी समसंख्या कोणती. मग आपण एक तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगूया. जर का समजा बघा, पहा मी काय केलं, समजण्यासाठी म्हणून काही उदाहरण असे लिहिले की 1 2 3 4 5 6 7 आणि 8 अशी संख्या लिहिली. ऐकून घ्या, संख्या लिहिली मी अशी 1 ते 8पर्यंत संख्या लिहिली. आणि जर समजा मी म्हटलं 8 कोणती संख्या आहे, ही समसंख्या आहे आणि ऑलरेडी आहेच ना, आणि आपण असं समजूया की 8 म्हणजे यम आहे. आता मी म्हटलं 8 ही एक समसंख्या आहे, तिच्या मागची तिसरी समसंख्या कोणती मागची. मग बघा बरं, 1 2 3 ही तिसरी समसंख्या आहे की नाही, 2 नंबरची, म्हणजे 2 ही तिसरी संख्या आहे ना. तिसरी काढण्यासाठी मला किती संख्या मोजाव्या लागल्या मागच्या बघा, 1 2 3 4 5 6. म्हणजेच तिसरी समसंख्या काढायची, तिसरी. आणि आपण काय केलं, 8 वजा 6 जर केलं तर किती येतील, 2 येते. म्हणजे 2 ही त्याची समसंख्या आहे मागची. 8तून किती वजा केले, कसे केले, ह्या 3चे दुप्पट केले. काय विचारले, तिसरी समसंख्या विचारले, 3चे दुप्पट केले 6 होतात. ठीक आहे. म्हणजे मग हे 8 म्हणजे यम जर धरलं तर यम वजा कितवी संख्या विचारली तुम्हाला, 21वी विचारलेली आहे. 21चे दुप्पट करा 42. यम वजा 42 ही असेल त्याच्या मागची संख्या. कळलं का. यम ही जर एक समसंख्या आहे तर यमच्या पूर्वी असणारी 21वी समसंख्या कोणती, तर यम वजा 42 करा, म्हणजे 21चे दुप्पट करा, म्हणजे हे त्याचं उत्तर येईल की यम वजा 42 ही त्याची संख्या आहे, 21वी समसंख्या. कळलं का तुम्हाला थोडक्यात. चला ठीक आहे.